नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. स्टेटस नको, संघर्षाचा वारसा जपा. वैशाली कोळेकर यांचे आवाहन. जागतिक महिला दिन म्हणजे केवळ औपचारिक शुभेच्छा देणे किंवा सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यापुरता मर्यादित उत्सव नसून तो महिलांच्या हक्काच्या ऐतिहासिक संघर्षाचा गौरव करण्याचा दिवस आहे. ज्याला आपल्या हक्काचा इतिहास माहिती असतो तोच भविष्यात नवा इतिहास घडवू शकतो, असे परखड प्रतिपादन प्रमुख पाहुण्या वैशाली कोळेकर यांनी केलं. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय महिला फेडरेशन सांगली जिल्हा कौन्सिलच्या वतीनं पलूस येथील क्रांतिसिंह नाना पाटील किसान सेवा केंद्र येथे आयोजित महिला मेळावा आणि सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. या विशेष कार्यक्रमात महिला शक्तीचा अभूतपूर्व जागर पाहायला मिळाला. कोळेकर यांनी महिला दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत महिलांना मार्गदर्शन केलं. सन 1908 मध्ये न्यूयॉर्कमधील वस्त्र उद्योगातील महिला कामगारांनी कामाचे तास कमी करणे, सुरक्षितता आणि मतदानाचा अधिकार यासाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 8 मार्च हा दिवस महिलांचा त्याग, समर्पण आणि संघर्षातून मिळालेल्या यशाचा उत्सव असल्याचे सांगत त्यांनी महिलांनी स्वतःच्या हक्कांप्रती नेहमी जागरूक राहावे असे आवाहन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या भारतीय महिला फेडरेशन सांगली जिल्हा सचिव कॉम्रेड मेघा पाकले यांची महिला फेडरेशनच्या राज्य काउन्सिल कमिटीमध्ये सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव पवार यांनी केलं, तर स्वागत मेघा पाकले यांनी केले. या प्रेरणादायी सोहळ्याचे आभार प्रदर्शन नंदकुमार हत्तीकर यांनी मानले. महिला फेडरेशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत नेटकं नियोजन केलं होतं, ज्यामुळे हा मेळावा महिलांच्या हक्काच्या लढ्याला नवी दिशा देणारा ठरला. 1908 ला हा इतिहास आहे. इतिहास म्हणजे आपल्याला म्हणतात की ज्या व्यक्तीला इतिहास माहिती आहे तो इतिहास निर्माण करू शकतो, ज्या व्यक्तीला इतिहास माहिती नाही तो इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून हा मागचा इतिहास काय आहे हा सुद्धा आपण प्रत्येक महिलेने समजून घेतला पाहिजे. तर 8 मार्च 1908 ला न्यूयॉर्क मध्ये 15,000 ज्या महिला कामगार होत्या वस्त्रोद्योग करणाऱ्या, त्यांनी भव्य आंदोलन केलं. 15,000 महिला या आंदोलनात उपस्थित होत्या आणि त्यांची मागणी काय होती, तर आमच्या म्हणजे कामाच्या ठिकाणी आमची सुरक्षितता पाहिजे, नंतर कामाचे तास कमी झाले पाहिजेत, मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात ते आंदोलन केलं आणि या आंदोलनानंतर 19